पहिले लेकरायला आम्ही नाही का भाकरी करायचो आणि त्याचा पापुडा काढायची मीठ आणि तेल लावायचं मीठ लावायचं आणि असं रोल करून हातात द्यायचं. खा बाबा नातू खात होते पहिले. ते बिस्किट कुठं काहीच नव्हतं ना पहिलं. कुठं काय सत्व खरंच नेतोनी पण की मेथुनी लावायचं लावायचो बाई. पहिलं तेच होतं. काम करत लेकरं खात होते आणि मला तर 1.5 वर्षाचंच अंतर होतं. मला तर 4-5 लेकरं होते आणि सगळ्यांचं केलं की खायचं. आलो गेलो सगळं बर्गर खाय कुठं काही खाय कुठं काही खाय हे थोडं खायला ते लेकरांना आपलं मोबाईल दाखवून जेव घालायला लेकरांना तेच नाद लागायला रडायला कोणते नाही दिले. मग हे कोणाची चूक आहे? आई वडिलाची. आई वडील तर त्यांना गाणे म्हणून खाऊ घालता येईल, चिवकाऊच्या गोष्टी सांगता येईल, खुळखुळा घेऊन खाऊ. अहो पहिला खुळखुळा होता असा वाजवायचा आणि ते वाजून असं पाण्यात लेकरू वाजवायचं खेळत होतं. काही नसलं तर वाटून चमचा घेऊन वाजवत होते. पण ते आजकाल नखरे निघाले अतिरय करायला तो लेकरांना काय मोबाईल लेकरांच्या हातात कोण द्यायला? वळण आई देते. आई देते. मग लेकरू खायला गेले की मोबाईल हातात दिले ते खाते म्हणते. त्याचं लक्ष कुठं असते? त्याचं लक्ष कुठं असते? मोबाईल मध्ये असते. आणि ते खायला काय करायला त्याचं त्याला कळत नाही. ते घेऊन घेत राहते ना. हा मग त्याचं लक्ष असते ते काही 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 काय असं करून ते पाहत राहते. ज्वारीचं पिठाचं बारीक सोजी आणि चाळीत होतो. गरम पाणी करून मीठ टाकून करून येत होतो प्यायला लेकरांना. चमच्यानं. त्याचं काय ते फॅरेक्सन काय काय आलं ना तर 90 ते होतं का काही? नाही काहीच नव्हतं. तरी पण लेकरं किती छान होते ना. तेच होते माझे लेकरं. हा तुम्ही बोला ना आजी. माझे तर आता याचा बदल काय झालाय? हा तेच पाहिजे. लेकराला त्या भाकरीला नुसती चटणी मीठ लावून दिलं. मीठ आणि तेल लावूनही द्यायचं. खात होते. थोडं खायचे चालत. खाय बाबा. चांगली काय आजार होत नव्हते. काय होत नव्हते आणि